नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज विचार पडला होता की भाजीला काय करू टिफिनसाठी. आणि अचानक माझी नजर पडली त्या सोयाबीनच्या बरणीवर. चला म्हटलं सोयाबीनचीच भाजी करून घेऊ. विचार करता करताच मी डाळीचं कुकर लावून दिलेलं होतं आणि भाजीचाच विचार करत होती की आज भाजीसाठी मी काय बनवू. एवढ्यात सोयाबीन दिसले आणि लगेच सोयाबीनसाठी पाणी उकळायला ठेवलं, त्यात मीठ टाकलं आणि सोयाबीन ह्या उकळत्या पाण्यात सोडून दिले. सोयाबीन आता ते उकळत्या पाण्यात 5 मिनटं टेस्टिंग करायला ठेवणार. आणि तोपर्यंत आता मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेते. हे जे असे भुरल्या मोठ्या साईजची कांदे दिसतात ना, हे माझ्या शेतातले आहे. माझ्या घरी शेती आहे, ते शेतातचे हे कांदे. आता हे कांदा आणि टोमॅटो मी दोन्ही पण एकत्रच असं थोडंसं तव्यावर फ्राय करून घेणार आहे. दुसरं लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, अद्रक हे सुद्धा मी याच्यात ॲड करणार आहे. शक्यतो वाटण करण्याच्या वेळेस मी कोथिंबीरीच्या काड्याच घालत असते वाटणामध्ये. याच्या मी साईडला काढून ठेवत असते कोथिंबीरच्या काड्या एखाद्या कॅरी बॅगमध्ये. आता याच्यामध्ये थोडंसं हे आपलं जे कांदा आणि टोमॅटो ते थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घेणार. तोपर्यंत इकडे खाली मी कोथिंबीर चिरून घेत होती. कोथिंबीर, कढीपत्ता सगळं धुवून घेते. मला एक खूप छान सवय आहे सगळं काही धुवूनच भाजीमध्ये टाकायची. प्रत्येक वेळेस मी प्रत्येक गोष्ट धुवत असते. तुम्ही नेहमीच बघता माझ्या व्हिडिओमध्ये. कढीपत्ता धुणार, कोथिंबीर धुणार, टोमॅटो धुणार. आता हे मसाला छान आपला लालसर होईल आलेला आहे, त्याला मी ते थंड होण्यासाठी काढून ठेवला. कढीपत्ता चिरून घेतला. वरणासाठी लसूण पण थोडा चिरून घेतला, 2-3 पाकळ्या. आता डाळ तर शिजली. आणि माझी एक छान सवय आहे की काम झालं की पसारा उचलून ठेवायचा. त्यामुळे किचन ओट्यावर जास्त गर्दी होत नाही. आता बघा मी लगेच कचरा पण उचलून घेतला. ते फ्रीजमधले माझे जे डबे होते ते पण ठेवून दिले. आणि आता हे कुकर थंड होतं आहे डाळीचं. मसाला वाटून त्यामुळे मसालाच वाटून घेतला आधी. टोमॅटो, कांदा, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीच्या काड्या. वाटणामध्ये कोथिंबीरीच्या काड्या टाकल्या तर खूप छान स्वाद येतो त्या वाटणाला कोथिंबीरीचा. जे सोयाबीन होते ना, मी ते पूर्ण असं पाण्यामधून काढून घेतले. ते एक्सेस वॉटर आहे ना सोयाबीनमधलं, ते सगळं असं दाबून काढून टाकलं. आणि त्याच पातेल्यात मी आता वरणाला फोडणी देते. एक आहे माझं की मी शक्यतो ना स्वयंपाक करायच्या वेळेस जितके कमी भांडे काढता येईल ना, म्हणजे जितके कमी भांडे मी भरवल तेवढे भरवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जास्त भांडे घासायला पण पडायला नाही पाहिजे. आता बघा मी ज्या पातेल्यामध्ये सोयाबीनसाठी पाणी गरम केलं होतं त्याच पातेल्यात वरणाला फोडणी दिली. आणि आता ही कढाई ठेवली आहे. तिकडे वरण उकळत राहणार. तोपर्यंत भाजीला मी फोडणी देऊन घेते. भाजीला जिरे मोहरी टाकली, कढीपत्ता टाकणार तडतडू दिला. आणि जे मी वाटण कांदा टोमॅटोची पेस्ट करून घेतली ती टाकली. आता हे कमी गॅसवर छान तेल सुटेपर्यंत मी ते परतून घेणार आहे. आता ह्या प्रोसेसला खूप वेळ लागतो, त्यामुळं पलीकडे लगेच भातासाठी मी पाणी गरम करायला ठेवते. सकाळी माझ्याकडे 2च टिफिन असतात, त्यामुळे मी
कधी 1 ग्लासाचा, कधी अर्धा ग्लासाचा. जर घरी कोणी खाणार असेल तर 1 ग्लासाचा भात टाकते आणि कोणी नसेल खाणारं, कारण रोजच मला वरण भात करावा लागतो आणि रोज वरण भात खायचा आमच्या घरी कंटाळा येतो. म्हणून कधी घरच्यांसाठी लावते, कधी नाही लावत, पण टिफिनसाठी तर मला लावावाच लागतो. तर कधी अर्धा तर कधी 1 ग्लास असे मी तांदूळ टाकत असते. आज मी अर्धाच ग्लास तांदूळ लावला होता सकाळच्या. अधूनमधून हा मसाला पण मी हलवते. बघा मसाला मी तेल सुटेपर्यंत नाही म्हणणार, कारण मी भाजीला खूप असं कमी तेल वापरते, कमी तेलाचा वापर करते. पण मसाला जर कढाई सोडायला लागला ना आपला, म्हणजे मसाला कसा सुरुवातीला कढाईला चिटकत असतो आणि नंतर ते थोडं कढाईला सोडायला लागतो. तर त्या स्टेजपर्यंत मी त्या मसाल्याला परतून घेते. मग त्यात सुके मसाले ॲड करते. सुके मसाले ॲड केल्यानंतर मी थोडंसं पाणी ॲड केलं होतं. नंतर मग सोयाबीन टाकले. सोयाबीन पण छान परतून घेतले आणि त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून त्यात पाणी ओतलं आणि त्या मोठ्या गॅसवर भाजी उकळायला ठेवून दिली आणि छोट्या गॅसवर तो भात लावून घेतला. तर भात आणि भाजी होती तोपर्यंत परत ओट्यावरचा सगळा पसारा उचलून घ्यायचा, ओटा क्लीन करून घ्यायचा. वरण झालंय, भात होतोय, भाजीला पण छान उकळी येते. ते घासायचे ते भांडे सगळे मी सिंकमध्ये टाकून दिले. आता पीठ भिजवायला घेते. पीठ छान असं मी भिजवून घेते. भात झाला, भाजी झाला, पीठ भिजून पण झाली होती. थोडेसे भांडे होते ते घासले पहिले आणि सकाळचा टाईम होता तर एक साईडला आंघोळीसाठी पाणी गरम होत होतं आणि दुसऱ्या साईडला माझ्या पोळ्या चालू होत्या. आजचा हा टिफिन तयार आहे. सोयाबीनची भाजी, वरण भात आणि चपाती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.